नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं विद्या वाइब्स मराठीमध्ये. मंडळी, थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण आपण लहानपणापासून नेहमीच ऐकत आलोय. यश असो वा पैसा, छोट्या छोट्या बचतीतून मोठं साम्राज्य उभं राहतं. कष्टानं कमावलेला पैसा वाचवणं ही सुद्धा एक कला आहे, एक मोठं टॅलेंट आहे. आज आपण पाहणार आहोत आपल्या किचनमधल्या अशा काही साध्या सवयी ज्यामुळे आपली फार मोठी बचत होऊ शकते. श्रीमंत होण्यासाठी फक्त जास्त कमावणं पुरेसं नसतं, तर कमावलेला पैसा वाचवणं ही सुद्धा एक कला आहे, एक टॅलेंट आहे. आज महागाईच्या काळात आपल्या सर्वांच्या जीवाभावाचा विषय म्हणजे गॅस सिलेंडर. या गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेत. पण विचार करा, जर तुमचा सिलेंडर नेहमीपेक्षा 15 दिवस जास्त टिकला तर? आज विद्या वाइब्स मराठीवर आपण पाहणार आहोत गॅस बचतीचे 5 साधे पण प्रभावी उपाय. उपाय नंबर 1, भांड्यांवर नेहमी झाकण ठेवा. अन्न शिजवताना भांड्यांवर नेहमी झाकण ठेवा. यामुळे वाफ बाहेर जात नाही आणि उष्णता टिकून राहते. त्यामुळे अन्न वेगाने शिजतं आणि यामुळे तुमची 30% गॅसची बचत नक्कीच होऊ शकते. उपाय नंबर 2, आपण नेहमी एक चूक करतो, ती म्हणजे गॅस पेटवल्यावर भाज्या चिरणे किंवा मसाला शोधणे. असं नाही करायचं. गॅस पेटवण्यापूर्वी आपली सर्व तयारी पूर्ण झाली पाहिजे. जेव्हा सर्व काही तयार असतं तेव्हा गॅस विनाकारण जळत नाही. शिस्त हीच यशाची पायरी आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर उपाय नंबर 3, डाळ किंवा तांदूळ शिजवण्यापूर्वी अर्धा तास पाण्यात भिजत घाला. यामुळे ते मऊ होतात. कडधान्यांसाठीही तुम्ही हे नक्कीच वापरू शकता आणि खूप लवकर शिजतात. तसंच भांड्यात गरजेपेक्षा जास्त पाणी ओतू नका, कारण जास्त पाणी उकळायला जास्त गॅस वायाला जातो. कडधान्य असो किंवा डाळ तांदूळ असो, यातून वाचवलेला गॅसही तुम्हाला अनेक दिवस पुरू शकतो. यानंतरची सर्वात महत्त्वाचा असा उपाय आहे, ती म्हणजे बर्नरची स्वच्छता. आपल्या गॅसची ज्योत निळी आहे की पांढरी? जर ती पिवळी किंवा नारंगी असेल तर समजा तुमचा गॅस वायाला जातोय. बर्नरमध्ये कचरा अडकल्यामुळे असं होतं. आठवड्यातून एकदा बर्नर लिंबू किंवा बेकिंग पावडर याने नक्की स्वच्छ करा. स्वच्छ बर्नर म्हणजे जास्तीची बचत. अनेकांना वाटतं की गॅस फुल ठेवला की अन्न लवकर शिजतं, पण तसं नाहीये. भांड्याच्या बाहेर जाणारी ज्योत फक्त गरम हवा तयार करते, अन्न नाही. एकदा उकळी आली की गॅस मध्यम किंवा कमी आंचेवर ठेवा. यामुळे उष्णता अन्नामध्ये व्यवस्थित झिरपते. त्याचप्रमाणे आपल्या बऱ्याच महिलांना ही सवय असते की दूध बाहेर काढायचं आणि थेट गॅसवर ठेवायचं, पण असं करायचं नाही. ते आधी सामान्य तापमानाला येऊन द्यायचं आणि मगच गरम करायला ठेवायचं. त्याचप्रमाणे योग्य आकाराची भांडी वापरणे हा देखील उपाय तुम्ही नक्की करू शकता. मोठ्या बर्नरवर लहान भांडे ठेवू नका, कारण यामुळे भांड्याच्या कडेने उष्णता वायाला जाते. भांड्याचा तळ शक्यतो सपाट असावा, जेणेकरून उष्णता समान रीतीने पसरते. तुम्ही इलेक्ट्रिक इंडक्शन कुकटॉप किंवा सोलर कुकर वापरून देखील गॅसवरचं अवलंबित्व कमी करू शकता. मंडळी, या छोट्या सवयी बदलून तुम्ही वर्षाला हजारो रुपये वाचवू शकता. लक्षात ठेवा, मनी सेव्ह इज मनी अर्न. हा व्हिडिओ तुमच्या आईला, पत्नीला किंवा मैत्रिणींना नक्की शेअर करा. आणि अशाच मोटिवेशनल आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी विद्या वाइब्स मराठी या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.